रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2025-26 सालासाठीचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शाळांच्या सक्षमीकरणासाठी या पुरस्कारांचे वितरण केले जाते। यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक मार्गदर्शन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील सक्रिय सहभाग आणि नवभारत साक्षरता अभियान यांच्यासारख्या विविध कडक निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली। या पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा गटातून अनेक शाळांनी बाजी मारली आहे। यामध्ये प्रामुख्याने अंजारले, आंबडस आणि वालोटी तसेच गोखले कन्या शाळा यांसारख्या गुणवंत शाळांचा समावेश आहे। निवड समितीमध्ये शिक्षणाधिकारी निलिमा नाईक यांच्यासह इतर तज्ज्ञ मान्यवरांचा समावेश होता। या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन शैक्षणिक दर्जात अधिक सुधारणा होण्यास मदत होईल। तसेच सर्व यशस्वी शाळांचे जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात येत आहे। रत्नागिरी येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी महिलांना केवळ जुन्या रूढी परंपरांमध्ये न अडकता नव्या युगाची आणि धैर्याची सावित्री बनण्याचं आवाहन केलं। वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा वडाचे रोपण करणारी ती हवी असे सांगत त्यांनी स्त्रीच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा गौरव केला। त्यांनी आपल्या कवितेतून स्त्रीच्या संघर्षाचा आणि तिच्या अस्तित्वाचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडला। याच कार्यक्रमात सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी महिलांना डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांपासून सावध केले। स्मार्टफोनचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी स्मार्ट राहण्याचे तंत्र त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले। सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सोहळ्यात नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करून महिलांच्या जिद्दीला आणि कार्याला सन्मानपूर्वक दाद देण्यात आली।